नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्यासह 6 जण दोषी, 3 आरोपींची निर्दोष मुक्तता। ठाकरे गटाचा लोकसभेच्या 23 जागांवर दावा, राऊतांनी केलं स्पष्ट, तर काँग्रेसचा निर्णय हायकमांड घेतील, वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण। शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला संधी, राज्यामध्ये लोकसभेच्या आणखी 25 जागा लढवण्याची रणनीती। बारामतीत ओबीसी चेहरा असलेल्या नवनाथ पडळकर यांच्यावर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेसाठी टाकला डाव। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनावणी, आमदार अपात्रतेबाबत जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुनावणी। बावनकुळेंचा मकाऊच्या कसिनोतील फोटो बडगुजर यांच्या मुलानं काढला, भाजप नेते नितेश राणे यांचा मोठा दावा। बाळासाहेब ठाकरे असते तरीही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण दिलं नसतं, राम मंदिरावरून भाजप राजकीय सोहळा करतंय, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। आणि कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा तब्बल 11 राज्यांमध्ये शिरकाव, आरोग्य मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा, राज्यातही आरोग्यमंत्री घेणार बैठक।